झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात बीडीपीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे। दोन्ही बाजूंचे नेते या बैठकीला आपली मतं मांडतायत। आता यावर पडदा पडतो की चिघळतो याकडे पुणेकरांचं लक्ष आहे। बीडीपीचं समर्थन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण आणि बीडीपीला विरोध करणारे नगरसेवकही या बैठकीला उपस्थित आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीखाली ही बैठक सुरू आहे। आपण पाहूयात नेमका हा बीडीपीचा वाद काय आहे। समाविष्ट गावातल्या बीडीपी म्हणजेच जैववैविध्य उद्यानाचा विषय गेली 19 वर्ष प्रलंबित आहे। महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावातल्या टेकड्या बीडीपीसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये 978 हेक्टर क्षेत्र खासगी मालकीचे आहे। या जमिनीवर म्हणजेच टेकड्यांवर कुठल्याही प्रकारच्या बांधकामांना परवानगी न देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी 2012 मध्ये जाहीर केला आहे। त्याचा मोबदला म्हणून जमीन मालकांना 8% टीडीआर देण्यात येणार आहे। राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांना हा निर्णय योग्य वाटतोय। त्यांनी सुरुवातीपासूनच टेकड्यांवरच्या बांधकामांना विरोध केलाय। आता जर 23 गावांमध्ये बीडीपी लागू केला, जुन्या गावात नव्हता पण आता जुन्या गावात पण लागू झाला पाहिजे, उलट अशी आमची भूमिका आहे। हे माझी तर भूमिका आहे आणि अनेक शहरवासियांची आहे आणि मला वाटतं ती काही चुकीची नाहीये की शहरामध्ये पण पूर्वी जे हिलटॉप हिल स्लोप्स आहेत, ज्याला आपण झोन म्हटलं होतं, ती आता बीडीपी रिझर्वेशनच व्हावी आणि जो कायदा 23 गावात लावला तोच कायदा आता ह्या ठिकाणी पण लागू करण्यात यावा। खासदार वंदना चव्हाणांची ही भूमिका पक्षाच्या बहुतेक नगरसेवकांना मान्य नाहीये। त्यासाठी पक्षाच्या 52 पैकी 48 नगरसेवकांच्या सह्यांचं पत्र वरिष्ठांना देण्यात आलं होतं। तेव्हापासून हा वाद आणखी चिघळलाय। खासदार वंदना चव्हाण आणि त्यांच्याशी संबंधित स्वयंसेवी संघटना एका बाजूला तर नगरसेवक आणि पदाधिकारी दुसऱ्या बाजूला अशी स्थिती निर्माण झाली आहे। लोकांना भडकवतात, लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतात, आम्ही काहीतरी चुकीचं केलंय असं भासवतात आणि अर्धवट माहिती सांगतात, पूर्ण माहिती नाही सांगत। उलट हे फार धोकादायक। अत्यंत समाधानकारकरित्या त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळून दुसरं जीवन सुरू करता येणार आहे। त्यामुळे जमीन मालकांना खूप त्याच्यामध्ये तोटा होतोय, त्यांचं जीवन हालाकीचं होणार आहे आणि त्यांच्यावर अन्याय होणार आहे अशा अजिबात त्याच्यामध्ये कोणतीही परिस्थिती नाहीये। आणि जर असं कोणी म्हणत असेल तर ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने हा मुद्दा मांडतात। बीडीपी संदर्भातले निर्णय प्रलंबित राहिल्यानं समाविष्ट गावांचा विकास आराखडा कित्येक वर्ष रखडला होता। अखेर बीडीपी वगळून विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली। बीडीपीचा विषयही निकाली निघण्याच्या मार्गावर असताना त्यावर फेरविचाराची मागणी जोर धरतेय। मात्र त्यात नागरिकांच्या हितापेक्षा राजकारण्यांचे हितसंबंध जोपासले जाणार असल्याचा आरोप होतोय। तर दुसरीकडे पर्यावरणप्रेमी बीडीपी आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम आहे। थोडक्यात सांगायचं तर पर्यावरणाचं राजकारण सुरू आहे। एखाद्या विषयात मतभिन्नता असणं किंवा वाद निर्माण होणं यात गैर काहीच नाही, ते लोकशाहीचं लक्षण आहे। बीडीपीच्या बाबतीतही जे सुरू आहे ते योग्यच म्हणावं लागेल। मात्र या वादात स्वतःचं हित जोपासण्यापेक्षा बीडीपीग्रस्त आणि पर्यावरणाचं हित साधलं जाणं महत्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।